यावेळेस आपण जर बघितलं तर या आंदोलकांना आता पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केलाय। अजित पवार यांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे आणि या ताफ्यासमोर या सर्व आंदोलकांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। बीडमधील सर्व शिक्षक आक्रमक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अजितदादा न्याय द्या। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी योगेश काशोद देत आहे। योगेश, आपण बघितलं बीडमध्ये शिक्षक तर आक्रमक झालेले, मात्र एकीकडे ताफा अजित पवार यांचा येतोय, दुसरीकडे रस्त्यावर हे सर्व आंदोलक उतरलेले आहे। सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच आज अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावरती असून जिल्हा नियोजन आढावा समितीची बैठक जी आहे बीडमध्ये होणार आहे। त्याच्यापूर्वी गेल्या 9 दिवसापासून धनंजय नागरगोजे यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आत्महत्या केली होती, त्यांना न्याय मिळावा म्हणून, त्याचबरोबर विना अनुदानित शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून आज गेल्या 9 दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। मात्र अजितदादांनी भेट द्यावी व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या शिक्षकांकडून होत होती। ज्यावेळेस ताफा नगर रोडवरनं पूर्व दिशेने जात त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले शिक्षक आक्रमक होत रस्त्यावरती आले आणि ताफ्यासमोर घोषणा दिल्या की आम्हाला न्याय द्या, न्याय द्या, अजितदादा न्याय द्या, अशा घोषणा या शिक्षकांकडून देण्यात आल्या आणि पोलिसांनी आवराआवरी करत शिक्षकांना थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र अजितदादा पवार यांच्या ताफ्यासमोर शिक्षकांकडून घोषणाबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। निश्चितच धन्यवाद योगेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। अजित पवार यांच्या बीड दौऱ्यामध्ये सर्व शिक्षक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। यावेळेस या शिक्षकांना अडवणं खरं तर सर्व पोलिसांना अवघड झालं असल्याचं बघायला मिळालेलं आहे, कारण आक्रमक झालेले हे शिक्षक रस्त्यावर उतरले।